थर्ड युनिटला सुरुवात करत आहोत. डिमांड ॲनालिसिस पार्ट 2 हे त्याचं टायटल आहे. त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ इलॅस्टिसिटी, प्राइस इन्कम अँड क्रॉस इलॅस्टिसिटी हा भाग आहे. सगळ्यात पहिला प्रश्न जो निर्माण होतो तो म्हणजे व्हॉट इज इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. लॉ ऑफ डिमांड वगैरे हे सगळं प्रायमरी पार्ट असल्यामुळे त्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारला जाणार नाही. कन्सेप्ट ऑफ इलॅस्टिसिटी पण तुम्ही ग्रॅज्युएट लेवलला शिकले आहात, पण तरी हे तिन्ही प्रकार परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतात. तर पहिले आपण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय ते पाहू. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, ज्याला मराठीत मागणीची लवचिकता म्हणतात, हे एक गुणात्मक विश्लेषण आहे. नाही समजलं माहीत आहे मला, अजून मी एक्सप्लेन करून सांगतो. विश्लेषण दोन प्रकारचे, एक संख्यात्मक विश्लेषण आणि दुसरं गुणात्मक विश्लेषण. त्यातलं हे गुणात्मक विश्लेषण आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा गुणात्मक विश्लेषण हे नेहमी चेंजेस इन डिमांड, मागणीतील बदल दर्शवते, परंतु हे बदल लॉ ऑफ डिमांडमध्ये मोजता नाही आहेत. नुसतं किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते एवढंच ते सांगते. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हे किमतीत होणाऱ्या बदलानुसार मागणीत होणाऱ्या बदलांचं मापन करते. जर दोन्हीकडचे बदल सारखे असतील तर मागणी एकक लवचिक आहे, इलॅस्टिसिटी इज इक्वल टू 1 असं त्याचं एम्पिरिकल मेजरमेंट आहे. जर मागणीतला बदल जास्त असेल तर मागणी जास्त लवचिक आहे, म्हणून इलॅस्टिसिटी इज ग्रेटर दॅन 1. मागणीत होणारा बदल कमी असेल तर इलॅस्टिसिटी लेस दॅन 1. मागणी कमी लवचिक आहे एककापेक्षा असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे हे संख्यात्मक बदल संख्येमध्ये मोजता येणारे असल्यामुळे जे मागणीच्या नियमामध्ये मोजता येत नाही, हा मागणीचा नियम आणि लवचिकता याच्यातला फरक आहे. तुमच्या कोर्समध्ये याचे 3 प्रकार दिलेले आहे. एक किंमतजन्य लवचिकता, दुसरं उत्पन्न लवचिकता आणि तिसरं तिरकस लवचिकता. या तिन्ही प्रकारचा मी एक चार्ट बनवलेला आहे, पण ते आता चार्ट मोठा असल्यामुळे इथे दाखवता येणं शक्य नाही. जेव्हा केव्हा क्लासेस सुरू होतील त्यावेळेला तो चार्ट दाखवला जाईल. त्याच्यात तुम्हाला तिन्ही प्रकारच्या इलॅस्टिसिटी किंवा लवचिकता एकाच वेळेला पाहायला मिळतील. पहिला प्रकार त्यातला आहे किंमतजन्य लवचिकता, ज्याचा सिम्बॉल आहे E p. किंमतजन्य लवचिकता म्हणजे काय किंवा ते कशी काढतात याच्यासाठी जो फॉर्म्युला किंवा सूत्र वापरलं जाते ते म्हणजे मागणीतील शेकडा बदल डिवायडेड बाय किमतीतील शेकडा बदल. त्याचे जे प्रकार आहेत ते 5 प्रकार आहे. उत्पन्न लवचिकतेचेही 5 प्रकार आहे, तिरकस लवचिकतेचेही 5 प्रकार आहे. जसजसं ते समोर येईल तसतसं त्या प्रकारांबद्दल सविस्तर माहिती पाहता येईल. सध्या आपण किंमतजन्य लवचिकतेबद्दल माहिती पाहत आहोत. त्याचे 5 प्रकार म्हणजे त्यांचा मी हा सिक्वेन्स लावलेला आहे, त्यामुळे पटकन लक्षात राहू शकतात. पहिला प्रकार पूर्णपणे लवचिक मागणी, दुसरा पूर्णपणे अलवचिक मागणी, तिसरं नुसतं लवचिक मागणी, चौथा जास्त
आणि 5वा कमी लवचिक मागणी. या सिक्वेन्सनी हे लक्षात ठेवायला सोपे पडतात, म्हणून आपण त्याचा तसा अभ्यास करतो. पुस्तकांमध्ये ते याच सिक्वेन्समध्ये असतील असं काही नाही. तुम्हाला समजणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने या 5 प्रकारातला पहिला प्रकार असा पूर्णपणे लवचिक मागणी, की ज्यात किमतीत काहीच बदल होत नाही, पण मागणीमध्ये बदल होतो. त्यामुळे याच्यावरून त्याची डेफिनेशन किंवा व्याख्या तयार करता येते की जेव्हा किमतीत बदल न होता वस्तूच्या मागणीमध्ये बदल घडून येतो, मागणी कमी होते, वाढते, तेव्हा त्याला पूर्णपणे लवचिक मागणी असे म्हणतात. ही पूर्णपणे लवचिक मागणीची रेषा आडव्या अक्षाला समांतर असते. तिचं एम्पिरिकल मेजरमेंट आहे EP=इन्फिनिटी. त्याचा दुसरा प्रकार, 5ही प्रकारचे डायग्राम मी तुम्हाला दाखवणार आहे एक्सप्लेन केल्याच्या नंतर. पूर्णपणे लवचिक मागणी. पूर्णपणे लवचिक मागणी त्याच्या विरुद्ध पूर्णपणे अलवचिक मागणी हा दुसरा प्रकार. आपण पाहिलं की पूर्णपणे लवचिक मागणीमध्ये किंमत स्थिर राहत होती, तर इथे किमतीत बदल होतो पण मागणी स्थिर राहते. पूर्वीच्या किमतीला असलेली मागणी तितकीच आणि किंमत बदलल्यानंतरही मागणी तितकीच, असा जर प्रकार असेल तर त्याला पूर्णपणे अलवचिक मागणी असे म्हणतात. पूर्णपणे अलवचिक मागणीची रेषा उभ्या अक्षाला समांतर असते. पहिल्या 2 प्रकारात आपण असं पाहिलं की किंमत आणि मागणी याच्यापैकी कोणीतरी एक जण बदलते आणि दुसरं स्थिर राहतं. पहिल्या प्रकारात किंमत स्थिर राहते, दुसऱ्या प्रकारात मागणी स्थिर राहते. याही पद्धतीने हे दोन्ही प्रकार लक्षात ठेवायला सोपे आहे. तिसरा प्रकार लवचिक मागणी किंवा एकक लवचिक मागणी, युनिटरी इलॅस्टिक डिमांड. याच्यात दोन्ही बदलतात, किंमतही बदलते, मागणी पण बदलते. आणि विशेष असं की किमतीत जेवढा बदल होतो तेवढाच मागणीमध्ये बदल होतो. जसं उदाहरणार्थ किंमत समजा 10% वाढली तर किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होईल मागणीच्या नियमाप्रमाणे, तर मागणी 10% कमी होते. अशा प्रकारे जेव्हा दोन्हीकडचे बदल सारखे असतात तेव्हा त्याला एकक लवचिक मागणी असे म्हणतात. एकक लवचिक मागणीची रेषा ही उभ्या अक्षाकडे झुकत जाणारी असते, आडव्या अक्षाकडे झुकत जाणारी असते आणि ती आडव्या अक्षाशी छोटा कोन करते आणि उभ्या अक्षाशी मोठा कोन करते. यातला शेवटचा प्रकार म्हणजे कमी लवचिक मागणी. जास्त लवचिक मागणीच्या उलट कमी लवचिक मागणी हा प्रकार आहे. कमी लवचिक मागणीमध्ये मागणीतला बदल कमी असतो, किमतीतला बदल जास्त असतो. माझं काय म्हणणं आहे की दोन्ही बदल लक्षात ठेवण्यापेक्षा मागणीच्या लवचिकतेचं प्रकरण असल्यामुळे फक्त मागणीत बदल जास्त का कमी एवढंच लक्षात ठेवायचं. मागणीत बदल जास्त असेल तर मागणी जास्त लवचिक, मागणी बदल कमी असेल तर मागणी कमी लवचिक. जास्त लवचिक मागणीच्या उलट कमी लवचिक मागणीची रेषा ही उभ्या अक्षाकडे झुकत जाणारी असते, त्यामुळे ती उभ्या अक्षाशी छोटा कोन करते आणि आडव्या अक्षाशी मोठा कोन करते. हे 5ही प्रकार डायग्रामच्या साहाय्याने तुम्हाला याप्रमाणे दाखवता येतील. पहिला प्रकार हा पूर्णपणे लवचिक मागणीचा आहे, ज्याच्यात मागणीची रेषा आडव्या अक्षाला समांतर आहे. दुसरा प्रकार पूर्णपणे अलवचिक मागणी आहे, ज्याच्यात मागणीची रेषा उभ्या अक्षाला समांतर आहे. तिसरा प्रकार लवचिक मागणी आहे. ही रेषा दोन्ही अक्षांशी 45 अंशाचा कोन करते आहे.
ते जे चौकोन दिसतात आहे तुम्हाला ते सारखे आहेत, त्यामुळे त्याचा अर्थ असा होतो की मागणीतला बदल आणि किमतीतला बदल सारखा आहे. चौथ्या याच्यात जास्त लवचिक मागणीची रेषा ही आडव्या अक्षाकडे झुकत गेलेली दिसते, त्यामुळे ती आडव्या अक्षाकडे छोटा कोन करते आणि उभ्या अक्षाशी मोठा कोन करते. पाचवा प्रकार कमी लवचिक मागणीचा आहे. ही रेषा उभ्या अक्षाकडे झुकत गेलेली दिसते, त्यामुळे ती उभ्या अक्षाशी छोटा कोन करते आणि आडव्या अक्षाशी मोठा कोन करते. इथे आपण थांबतो आहोत. उद्या उत्पन्न लवचिक मागणी म्हणजे काय आणि त्याचे प्रकार स्पष्ट केले जातील. धन्यवाद.